लागे मेरा, म्हणजे याचं काहीच नाही आहे. खाली हात मुट्ठी बांध के आया, खाली हात जाएगा. कारण एका श्वासामध्ये जन्माला आला, दुसऱ्या श्वासामध्ये या जगाचा त्याग करायचा आहे. आणि या दोन्ही श्वासाच्या मध्ये आपलं हे जीवन आहे. आणि जीवन म्हणजे पाणी आहे. पाणी म्हणजे एक प्रकारचं निर्मळत्व आहे. आणि जीवन म्हणजे जगलेला. किती दिवस जगल्यापेक्षा कसा जगला, काय जगला, यांनी काय केलं, याचं हे सर्व पारितोषिक. एका श्वासामध्ये जन्माला आला, दुसऱ्या श्वासामध्ये जाणार आहे. आणि दोन्हीच्या अंतरामध्ये या प्रभूचं नामचिंतन, नामस्मरण करायचं आहे. आणि यासाठी या ठिकाणी समाज प्रबोधन, अनेक प्रकारचे कार्य या ठिकाणी घेतले जाते. वेळ बराच झालेला आहे, तर या ठिकाणी सर्वांना जी काही मंडळी या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपलं हे न के न प्रकारे या प्रभूच्या कार्यामध्ये जो सहभाग दिलेला असेल आणि या सर्वांचं सहभाग सर्वांचं कण कण गोळा करून हा कार्यक्रम आयोजन संयोजन समितीनं घेतलेला आहे. यासाठी त्यांना किती कष्ट झाले असतील, काय झाले असतील हे त्यांनाच माहीत आहे. पण एक देवाचं कार्य आहे. गावागावामध्ये प्रभूचा संदेश पोहोचायला पाहिजे. गावागावामध्ये तळागाळापर्यंत स्वामींचे विचार पोहोचले पाहिजे. आणि म्हणूनच या वैरागी बाबांची आणि या मांगरुळपेठ गावातील जे काही संतभक्त मंडळी आहे त्यांना सहकार्य करणारे जे काही या पंचकोशीतील अमरावती जिल्हा असो, नागपूर जिल्हा असो, महाराष्ट्र प्रदेश असो, या सर्वांनी सहकार्य करून ही समाज प्रबोधन व्याख्यानमालाचं पार्श्वपुष्प या ठिकाणी मी अध्यक्ष भाषण करून माझे लांबलेले विचार संपवतो आहे. श्री गोपाल कृष्ण, श्री दत्तात्रेय, श्री चक्रपाणी, श्री गोविंद प्रभू, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. धन्यवाद. आमचा महानुभाव पंथीय माणूस जगतो तो केवळ नामाच्या शक्तीवर, तो केवळ नामाच्या शक्तीवर. जेव्हा जन्म होतो तेव्हा नाव नसतं पण श्वास असतो. मात्र मृत्यू होतो तेव्हा श्वास नसतो पण नाव असते. श्वास आणि नाव यातील अंतर म्हणजेच आयुष्य. आणि त्यासाठी गरज आहे ती परमेश्वराच्या नामस्मरणाची. असे प्रेरणादायी विचार बाबांनी आपल्या व्याख्यानामधून या ठिकाणी व्यक्त केले. आम्हाला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलं. निश्चितच आम्ही मनापासून आभारी आहोत. यानंतर कार्यक्रमाचा उत्तरार्थ म्हणजे आभार प्रदर्शन माननीय श्री श्यामपंत गावंडे सर आभार प्रदर्शन करतील अशी त्यांना विनंती करते. षडरूपिणे मज घातला गरळा, त्या तुझे नाम विन जन्म व्यर्थ जातो वाया. दाससे उद्धारणे अमृत लोकी यावे. असं हे नामाचं महत्व आपल्या अध्यक्षीय भाषणातून परमपूज्य परमहंत श्री देवेराज बाबा उपाख्य डोळसकर बाबा रिद्धपूर यांनी तुम्हा आम्हाला पटवून दिलं. त्याबद्दल तुम्हा सगळ्या उपस्थितांच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं बाबा आपले मनपूर्वक आभार आहे. दंडवत दंडवत दंडवत. मराठी भाषा आणि महानुभाव पंथ याचा अतूट असं नातं आहे. या कणखरच्या काळाभोर दगडाच्या सालबर्डीच्या गुहेमध्ये प्रथम मराठीची भाषा उच्चारणारे चक्रधर स्वामी, तिचं महत्व काय आहे जे आज मराठीची भाषा म्हणून ओरडणारे त्यांना ते समजू द्या असं आव्हान करून मराठीचं आणि महानुभाव पंथाचं महात्म्य पटवून देणारे आमचे प्राध्यापक अंजनगावकर सर, आपण हे अतूट नातं आम्हा पटवून दिलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद. दंडवत प्रणाम. या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून लागलेले आमचे कमिशनर कार्यालयाचे आणि पदयात्रेचे संयोजक, तडपीने काम करणारे आदरणीय माननीय श्री मावंदे साहेब, आपण आमच्या या छोट्याशा गावामध्ये असणाऱ्या कार्यक्रमाला भेट दिली, आमचं आतिथ्य स्वीकारलं त्याबद्दल आपले आभार आहे. आपल्या प्रती आम्ही आभार व्यक्त करतोय. पूजा तन मन हेची द्रव्य संपदा अर्पण करीत ते स्वामी अर्पण करीत ते
स्वीकार करने घ्या प्रभू स्वीकार करने घ्या प्रभू तुम्हा मी विनवितते विडा घ्या हो चक्रधरा साष्टांगी प्रणिपात करीतो विनम्र भावनिया देवा विनम्र भावनिया दास दामोदर विनवी दास दामोदर विडा घ्या हो चक्रधरा चक्रधरा भक्ती गंध हे लावली भाव पुष्प हे वावली करी मंगल पूजा विडा घ्या हो चक्रधरा तुम्ही दिन दुर्बल दास तुमचाओ पावन करावे माझा पती काहो विनंती माझे तुम्ही अंगी करावी आरोग्य नाम मनित स्वीकारा विवा प्रसन्न होऊन माझ प्रसाद द्यावा अशुद्ध जीव मम शुद्ध करावा अभागुमर क्षिती भावी मनाला प्रेम दान द्या मद गरीबाला पंचावतार तुम्ही आरोग्यनेला विजे करावे मम सदनाला विजे करावे मम सदनाला त्वमेव माता पिता त्वमेव विद्या सर्वं त्वमेव सर्वं मम देव देव पापहं पापकर्माहं पापात्मा पापसंपरायमान कृपया देव शरणां गतवत्सला सर्वे सुखिनाम सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् गोपाल कृष्ण महाराज की दत्तात्रेय महाराज की श्री चक्रवाणी महाराज की श्री गोविंद प्रभु महाराज की सर्वत्र श्रेष्ठ चक्रधर स्वामी की सत्य सनातन महात्म धर्म की साढ़े 1600 दस्तान की चतुर्वेद साधन की वृंदावन लाल बिहारी की लाल के बाबा की भोज देव बाबा की वृंदावन लाल बिहारी के दंडवत 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 आपला जोडी कोणी आपण झाल्याशिवाय संत महंतांचं भानुदासरावजी काकडे राजुरा बाजार यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भानुदासराव काकडे हे राजुरा बाजार या ठिकाणचे रहिवासी आहेत. नेहमी धर्मकार्यात सक्रिय असतात. ज्या वेळेस आम्ही खूप मोठा वर्गणीचा साठा आम्हाला मिळाला. राजुरा बाजार या ठिकाणच्या वर्गणीचा आकडा म्हणजे कमीत कमी 41,000 रुपयांचा पूर्ण संपूर्ण गावातून आम्हाला मदत मिळाली. आणि त्या समेत आमचे भरदासराव काकडे होते. खरोखर अभिनंदनाचे पात्र आहे. राजुरा बाजार या ठिकाणचे निवासी मंडळी सगळ्यात मोठं सहकार्य म्हणजे राजुरा बाजार. टाळ्यांच्या गरज आपण मांगरुळ गावाच्या शिक्षणा त्यांनी वाढण्याकरता मदत करावी. सर्व कार्यकर्ते युवक मंडळी गावकरी मंडळी आपल्या इथं जो कार्यक्रम आहे त्यामध्ये बाहेर गावून पाहुणे आलेले आहेत. त्यांना पहिला धार्मिक व्यक्तिमत्व आहे. अमरावतीला असतात कधी पुण्याला असतात पण मन त्यांचं सदैव कार्यक्रमात असते. पदयात्रेत दरवर्षी ते सेवा करतात. पदयात्रेत सुद्धा त्यांचं अन्नदान असते दरवर्षी. आणि म्हणून जे आपल्याला सहकार्य करतात
कंडक्टरचा विनंती करतो की आपल्या हस्ते तो निलमाताई म्हात्रे यांचा सत्कार करावा. टाळ्या. अंजनगाव येथील द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिराला 1,11,000 रुपये काही कार्याला लागतो. खरोखर काही आपण अभिनंदनाची पात्र आहे. दंडवत ताईंना विनंती करतो आपल्या हस्तमाईचा सत्कार करावा. टाळ्या. या समोर या. गोरेगाव निवासी असलेले माननीय रामदासजी शंकापुरे यांना विनंती करतो की आपण मंचकावर गोरेगाव येथील रामदासजी शंकापुरे धार्मिक व्यक्तिमत्व आहे. कालबंदीच्या कायद्यामध्ये कोणताही कार्यक्रम असतात तर ती कालबंदीला फार मोठे कायद्याला हजर राहतात आणि म्हणून माननीय रामदासजी शंकापुरे यांना विनंती करतो की आपण मंचकावर विराजमान अशी आपल्याला विनंती. तसेच माननीय यादवरावजी कुंड आपण आपल्या हस्ते गोरेगाव येथील निवासी रामदासजी शंकापुरे यांचा सत्कार करावा. टाळ्या. या रामदासजी शंकापुरे वरते आणि म्हणून यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. माननीय यादवरावजी कुंड हे माननीय रामदासजी शंकापुरे यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न करत आहे. टाळ्या. फार मोठी शेवटल्या पंक्तीमध्ये यांची मदत असते आणि खरोखर महत्वाचं अनुभव असं सहकार्य आमचे रामदासजी शंकापुरे देत असतात. आपल्या पत्राकुंडीत टाका. खाली ग्लास कचराकुंडीत टाका. काही मंडळी उत्साहाने आपल्या पत्रावळ्या तिथेच ठेवतात. आपल्या पत्रावळ्या स्वतः सगळ्यात मोठं जे सहकार्य आहे ते म्हणजे दुधापूर. मोठं सहकार्य त्या गावाने दिलेलं आहे. 25,000 रुपये त्या गावामध्ये झाले आणि खरोखरच ते हातूरना जे गाव आहे फार अभिनंदनास पात्र आहे. टाळ्यांच्या गटात आपण त्यांचं स्वागत करावं अशी आपल्याला मी विनंती करतो. दंडवत क्रमार चालू आहे. कॅनमध्ये जे गाव आहे दुधापूर कॅनमध्ये हे पाणी थंड आहे. आपल्याला नम्र निवेदन आहे की आपण त्या पाण्याचा अपव्यय करू नये. ते पाणी सांडवू नये. हात धुण्यासाठी वापरू नये. आपण पिण्यासाठी आपली व्यवस्था व्हावी. आपल्याला थंड पाणी मिळावं याकरता या पाण्याची व्यवस्था आहे. ती पिण्याकरता वापरावं. नळ पाणी ग्लास भरल्यावर बंद करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा. आपला ज्या पत्रावळ्या आहे गोष्टी
मोठे बाबा अमरावती अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद यांचं आगमन माईंबर्ड सभागृह प्रवेशद्वाराजवळ झालेला आहे. कुमकुम तिलक आहे आणि गंध बाबांचं स्वागत संपन्न होते. कृपया सर्वांनी फळांच्या गजरामध्ये बाबांचं स्वागत करायचं आहे. आचार्य कवित्र कुलाचार्य अमरावती निवासी अध्यक्ष अमरावती जिल्हा मानव परिषद अध्यक्ष परमपूजनीय परमपूज्य आचार्य टाळ्या गावंडे सर आपण ज्याच्याकडे सर आपण लवकरात लवकर घ्या गावंडे सर अखिल भारतीय महानुभाव परिषद यांचं आगमन माईंबर्ड सभागृहामध्ये झालेलं आहे. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करतो. मी आपली भारतीय संस्कृती अखिल भारतीय महानुभाव हे व्यासपीठावर विराजमान झालेले आहे. कर्तव्यदक्ष आयुष्य तुमचे, कर्तव्यदक्ष आयुष्य तुमचे. हरिभाऊ देशमुख, विश्वासराव फांदाडे, राजेशभाऊ डवरे, प्रमोदभाऊ कोवळे, नारायणराव कुंड, सुनीलभाऊ कुंड, रत्नाकरराव शेळके, विनायकराव चौधरी, रामदासजी कुंड, राजेंद्रभाऊ दारोकर, अशोकराव ढोकणे, भास्करराव शेळके, राजूभाऊ रामानगर, किसनराव कुंड, प्रसन्नभाऊ डवरे, मधुकरराव दंडाळे या सर्वांना विनंती करते की कृपया आपण माईंबर्ड सभागृहात येण्याची कृपा करावी. आचार्य प्रवर कुलाचार्य कारंजीकर बाबा अमरावती अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद यांचं आणि गंधाक्षरांनी पूजन करते. माननीय श्री अशोकराव ढोकणे पीठ मंदिर पूजन आणि स्वागत करत आहेत. माननीय श्री अशोकराव ढोकणे आणि सर्व आयोजक समिती पेठ मंदिर. कृपया सर्वांनी शांत राहावे. कोणी बोलू नका, शांत राहा. काही गडबड करू नका. कृपया थोड्या वेळासाठी सर्वांनी आपल्या जागेवर बसायचं आहे. आपण नंतरही देवपूजा करू शकणार आहोत. टाळ्यांच्या गजरामध्ये बाबांचं पूजन आणि स्वागत आपणास करायचं आहे. कृपया टाळ्या.
घेण्यासाठी, माती असते आसुसलेली आभाळ मिठीत घेण्यासाठी, आभाळाला साथ घालते मनामधलं सांगण्यासाठी. मातीसाठी आभाळ झुलतंय, मातीसाठी आभाळ झुलतंय आणि आभाळासाठी नाती शब्दात बांधता येत नाही. आमची ही पंथाची गोड नाती, आमची ही पंथाची गोड नाती. त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय सौ कांडलकर सर, अध्यक्ष आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा अमरावती, अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद. बाबा उद्घाटन सोहळ्याला आपल्याकडे येणार होते, परंतु काही कामानिमित्त ते येऊ शकले नाही. तरी सुद्धा त्यांनी वेळातला वेळ काढून आपल्या या माहीनभट सभागृहाला भेट दिली. तेव्हा बाबा जेवढे धन्यवाद म्हणावे तेवढे कमीच आहे. तुम्ही आपण आमच्याकडे आलात, फार आम्हाला आनंद वाटला. वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ द्वारा आयोजित श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला व महानुभाव पंथीय भव्य मेळावा, या मेळाव्याचा आजचा आपला 3रा दिवस आहे. या 3ऱ्या दिवशी आज सकाळचं सत्र आपलं आटोपलेलं आहे आणि दुपारी 4 वाजता आपली भव्य गावामधून मिरवणूक व दिंडी निघणार होती. परंतु बाबांचा फोन आला का आम्ही येत आहोत, तेव्हा लगेच आम्ही त्या तयारीला लागलो आणि बाबा आपल्या सभागृहामध्ये आले. तर कुठलंही व्याख्यानमालेचं सत्र आपण जे घेतो दरवर्षी, त्याचा उद्देश एवढाच असतो की आपले जे महानुभावपंथीय मंडळी आहे, इतरही मंडळी आहेत, त्या सर्वांना ज्ञान प्रबोधन व्हावं, जेणेकरून आपल्या पंथाचा प्रचार गावोगावी जावा. जे भक्त मंडळी आपली वासनिक मंडळी आहे, त्यांच्या घरोघरी देवपूजा, व्यसनमुक्तीचा संदेश, गावामध्ये सुद्धा व्यसनाधीनताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आज आलेलं आहे, ते सुद्धा सुरू व्हावं. या अनुषंगानं आपण हे व्याख्यानमाला, त्याचप्रमाणे महिला संस्कार शिबिर तसेच बाल संस्कार शिबिर आपण घेत असतो. त्या अनुषंगाने यावर्षी पेठ मांगोडी येथे हा कार्यक्रम आपण आयोजन केलेला आहे. त्याचा हा 3रा दिवस. या 3ऱ्या दिवशीच्या 2ऱ्या सत्राला बाबा आपल्याकडे आले, तेव्हा बाबांचे आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो व पुढील कार्यक्रम सूत्रसंचलन उज्ज्वलताईकडे देतो व माझं प्रास्ताविक संपतो. दंडोत्तर. माननीय राजूभाऊ डवरे, सतीशभाऊ देशमुख यांचे शुभ हस्ते संपन्न होत आहे. पूजिते समी कवनाला, पूजिते समी कवनाला, तरणे पूजी अकुल्याला, अकुल्यामध्ये विश्व पाहुणी, पूजितो मी विश्वाला, अकुल्यामध्ये विश्व पाहुणी, पूजितो मी विश्वाला. मान्यवर पाहुण्यांचं, अतिथीगणांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. माननीय प्राध्यापक बाळकृष्ण अंजनगावकर सर, मी आपणास विनंती करते की आपण 5 मिनिटांमध्ये आम्हाला मार्गदर्शन करा. स्वामी की जय. 5 मिनिट नाही, कमीत कमी 15 मिनिट. अमरावती जिल्हा ग्रामीण मानव सेवा मंडळाच्या प्रेरणेने आणि वरुड तालुका ग्रामीण मानव सेवा मंडळ द्वारा आयोजित श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला व महानुभावपंथीय भव्य मेळावा, या मांगरुळी पेठ तालुका वरुड जिल्हा अमरावती येथे दिनांक 27 मार्च पासून सुरू झालेला हा भव्य असा मेळावा आणि सोहळा. आकाशामध्ये मेघ दाटून यावे आणि अशा वेळेला सरकण वीज चमकावी आणि सगळं आकाश त्या विजेच्या लख चमकण्याने भरून जावं. तसं सज्जन हो बंधू आणि भगिनींनो, बाबा आले आणि त्यांच्या एका आगमनाने, एकाच उपस्थितीने आपल्या संपूर्ण या कार्यक्रमाचं चित्रच बदललेलं आहे. कारण बाबा हे सूर्यासमान आहे आणि सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर अनायसे सगळीकडे
सर्वच पशुमात्र प्राणी आणि वेदी देखील उत्फुल्लित होतात. बाबांच्या आगमनाबद्दल आम्ही काय बोलायचं. आपण सर्वांनी सज्जन, आजचा आपला तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाच्या प्रसंगाला आपण संपूर्णपणे नगरीतून थोड्याच वेळामध्ये परमेश्वराच्या श्रीमूर्तीचं संत महंतांच्या सह आणि श्रीमद भगवद्गीता ग्रंथासह भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे. आणि या प्रसंगाला आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या पाठीवरती थाप मारण्यासाठी अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य आचार्य परमपूजनीय पट्टाभिषेक महदाचार्य अमरावतीचे श्री मोठे बाबांचं इथे आगमन झालेलं आहे. आपणा सर्वांच्या वतीने, त्या गावाच्या वतीने आणि संयोजकाच्या वतीने आपण एक वार टाळ्यांच्या गजरामध्ये श्री बाबांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. आपल्याला ऐकायचं आहे ते बाबांच्याकडून. त्यांचा एक एक शब्द मोलाचा असतो आणि त्याजवळ ते इथे आले. श्री मोठे बाबांचं इथं आगमन त्याची एक आठवड्याची जर पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली बंधू आणि भगिनींनो, तर आपण सर्वजण आश्चर्यचकित व्हाल. 5 दिवसापूर्वी श्री मोठे बाबा पुण्याजवळ असलेले जे शिक्रापूर आहे, या शिक्रापूरच्या भव्य अशा महानुभावपंथी मेळाव्याला आणि दीक्षाविधी सोहळ्याला उपस्थित होते. तो सोहळा पुढे संपतो न संपतो तोच या वर्षाला पुणे येथे जे साहित्य संमेलन संपन्न झालं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक श्रीपालजी सबनीस हे नाशिकला त्यांच्या खाजगी कामासाठी येत आहेत. हे समाजानंतर तात्काळ श्री मोठे बाबा पुण्यावरून निघाले आणि नाशिकला त्या सोहळ्यासाठी आणि त्यांच्या खाजगी भेटीसाठी बाबा उपस्थित राहिले. बाबांच्या समवेत उपाध्ये कुलाचार्य आचार्य परमपूजनीय पट्टाभिषेक महदाचार्य महंत श्री वर्धस्त बिडकर बाबा, नाशिक जिल्ह्यातील सर्व संत महंत मंडळी, काही कार्यकर्ते उपस्थित होते. आणि आमच्या अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष जेव्हा आपल्या भेटीसाठी येत आहेत हे बघितल्यानंतर संपूर्णपणे भारतभर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे जे नावाजलेले आहेत असे श्रीपालजी सबनीस हे देखील क्षणभर स्तंभित झाले आणि तात्काळ त्यांनी बाकीच्यांना जिल्हा तिने सांगितलं की श्री बाबा जे सांगतील त्याची ताबडतोब आपण अंमलबजावणी केली पाहिजे. एका नावात, एका शब्दात काय प्राबल्य आहे, काय त्याचा महिमा आहे, हा अनुभव त्या दिवसाला आम्हाला तिथे आला. बाबा हे सर्व जे करताय ते पंथासाठी तिथे निवेदन दिलं. चरित्राच्या संदर्भामध्ये आपल्याला पंथांची जी मागणी असते ती बाबांनी सर्वांच्या वतीने तिथे मांडली आणि त्यानंतर बाबा लागलीच येवला तालुक्याला असलेल्या एका लहानशा श्रीकृष्ण मंदिराच्या कार्यक्रमाला सुद्धा अगत्याने काल उपस्थित राहिले. हा एवढा मोठा प्रवास नाशिक कुठे, पुणे कुठे आणि तात्काळ श्री मोठे बाबा पहाटेच्या वेळेला आता इथे आलेले आहेत. थोडावेळ विश्रांती न घेता तात्काळ आपल्या सामील झाले. एकच शब्द आहे, अविरत पंथ सेवेची, पंथ प्रसाराची आणि माझ्या अच्युत गोत्र्यांची अंतःकरणामध्ये असलेली जी ओढ आहे, त्याच्याबद्दलची वाटण्याची जाणीव आहे, ही बाबांच्या या सर्वांतून दिसते. बोलण्यासारखं, आपल्या सर्वांना सांगण्यासारखं भरपूर आहे, परंतु त्यांचं ऐकणं त्याहीपेक्षा मोलाचं. आणि म्हणून सज्जनो, भानखेड्याला 40 दिवस कसे गेले हे तुम्हाला आम्हाला समजलेच नाही. मालिका द्वय प्रवचनाचा आयोजन श्री बाबांच्या वाणीतून जेव्हा आपण त्यांचे अमृततुल्य असे शब्द ऐकत होतो तेव्हा असं वाटत होतं की भानखेडीची पूर्ती 2 महिन्यांच्या 4 महिने सुद्धा चालावी, एक चातुर्मास केवळ त्या पूर्तीसाठी जावी, अशा प्रकारच्या अपेक्षा आलेल्या सर्व. आणि उपस्थिती कुणाची होती? उपस्थिती संपूर्णपणे महाराष्ट्रातून नव्हे भारतभरातून पंथीय संत महंत आचार्यगण आपल्या शिष्य परिवाराच्या सह, आपल्या मार्गमेळ्यांच्या सह भानखेड्याला आलेले होते. आणि त्या प्रसंगाला प्रकृती साथ देत नसतानाही असा एकही दिवस बाबांनी वाया जाऊ दिला नाही की ज्या दिवसाला पूर्ती झालेली नाही. आणि म्हणून श्री बाबांचे आपल्या एका लहानशा गावामध्ये होणारे हे आगमन हा केवळ आपल्यासाठी असलेल्या बाबांच्या मनामध्ये जो आत्मीयतेचा भाग आहे,
जो मायेचा भाग आहे, कणवेचा भाग आहे, त्यातूनच श्री बाबा इथे आलेले आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी श्री मोठे बाबांचं इथे स्वागत करतो आणि पुनश्च एक वार सकाळचा जो शब्द होता तो याचप्रमाणे की आपण सर्वजण सालबर्डीच्या खुशीमध्ये आहोत, त्या सशासारखे आहोत. स्वामीने सशाला जवळ घेतला, आपलं प्रेम दिलं. बाबा आम्हाला खुशीत घेण्यासाठी, आपल्या जवळ घेण्यासाठी आणि त्या पंथाचे सर्व संस्कार करण्यासाठी, ज्ञान संस्कार करण्यासाठी आलेले आहेत. बाबांना विनंती आहे, आम्ही त्या लहानच्या सशासारखे आहोत. बाबा तुमचं सदैव आशीर्वादाचा कवच आमच्या पाठीशी असावं आणि आमच्यातून धर्मसेवा घडावी एवढा आपला आशीर्वाद आम्हाला सदैव आपल्या चरणी अर्पित करावा वाटतो. पुनश्च एक वेळा स्वागत करतो आणि शब्दांना विराम देतो. जय श्री चक्रधर, जय महानुभाव, दंडवत प्रणाम. सरदेसा हरभार वक्ताविले अंजनगावकर सरदेसा. कार्यक्रमात संपूर्ण कार्यक्रमाचं कार्याध्यक्षपद आपण ज्यांच्याकडे दिलेलं होतं असे आचार्यप्रमाण परमपूज्य परमहंत कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा आपणास 2 मिनिटाच्या सावधीमध्ये भरपूर असं मार्गदर्शन, उद्बोधन, ध्यानामृत आपणास देणार आहे. तत्पूर्वी बाबांसाठी म्हणते, देवांनो याहो त्या शुभाशिष या सूर्याच्या कवडशाला. अंतरिक्षातील तारकांनो प्रदाना तेज या सत्वपुरुषाला. त्या धरणीतील दिव्य तत्वांनो रूप महामेरू तिच्या मेरूला. त्या पुष्पातील गंधकोशांनो वरदान सुगंधाचे या चंदनाला. अशा आमची अभ्यास व्यक्तिमत्व, आमच्या पंथामध्ये असणाऱ्या ज्यांचा सार्थ अभिमान आमच्या पंथीयांना आहे. बाबा तुमच्यासाठी या परमेश्वराला, त्या गोविंद प्रभूला विनंती करते, प्रार्थना करते. हम दुआ मांगते हैं अपने भगवान से, जो चाहा वो सब मिले आपसे. सब हसरतें पूरी हो आपकी, और आप मुस्कुराए दिल और जान से. विनंती करते बाबांना कृपया आम्हाला आपला बोधामृत वाचन करण्याची संधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. ना वेळेची मर्यादा विचारतो. दंडवत बाबा, आम्ही संध्याकाळ जरी झाली, उद्याचा सूर्य जरी उगवला तरी इथं बसण्यास तयार आहोत. तुमच्यासाठी वेळेची मर्यादा म्हणजे आमचा तो निश्चित लग्न ठरणार नाही. तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे, कारण तुम्ही तेवढे ध्यानी आहात, अभ्यास आहात याची आम्हाला पूर्णपणे जाणीव नव्हे तर खात्री आहे. सर्वप्रथम आपण पंचकृष्णांना एक आरोळी देऊया. ती आरोळी मात्र असावी द्रौपदीसारखं. मला सर्वांना कल्पना आहे द्रौपदीने आरोळी कशी दिली होती. द्रौपदीवर संकट आलं त्यावेळेस द्रौपदीने एकच हाक मारली, एकच हाक. भगवान श्रीकृष्ण ये मला वाचव. भगवान श्रीकृष्ण ताबडतोब आलेत, वस्त्रांचा ढीग लावून दिला, शत्रूंचा पराभव केला, शत्रूंची नामस्की झाली. अशी एक हाक द्रौपदीसारखी भगवंतापर्यंत आवाज पोचला पाहिजे अशी एक हाक आपण सर्वजण अंतकरणापासून देऊया. या माझ्यासोबत श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय, चतुर्वेद साधन की जय. मंगलमय सोहळा, मंगलमय क्षण. अमरावती जिल्हा ग्रामीण
मानवसेवा मंडळातर्फे आणि वरड तालुका ग्रामीण मानवसेवा मंडळातर्फे आयोजित पंचकृष्ण प्रबोधन व्याख्यानमाला. त्या व्याख्यानमालेत 3रा दिवस उशिरा का होईना पण आपल्या सेवेत येऊन पोचलो. एक म्हणा ना, देर आए दुरुस्त आए तो सही. हिंदी में एक माना है, सुबह का भूला हुआ आदमी शाम को भी घर पहुंच जाए तो उसको भूला हुआ नहीं कहते. म्हणून आपल्याजवळ ठरल्याप्रमाणे 27 तारखेला नाही येऊ शकलो त्याचे कारण मीमांसा आदरणीय सद्भक्त दृढ वासनिक जे नेहमीच भारतभरात अनेकांना डोळ्यात अंजन घालतात, नानात अंजन घालतात, त्या अंजनकर सरांनी आपण सांगितलं. पुणे, नाशिक दौरा करून मी पहाटे 3 वाजता आशीर्वाद पोहोचलो. आराम केलं. आठवण आली कोणाची? तुमची तर आलीच आली. आठवण आली वैरागी बाबांच्या आदेशाची. वैरागी बाबांनी फोनवर सांगितलं होतं तो 27ला आला पाहिजे. म्हटलं बाबा नाही शक्य होणार, मला नाशिकात जायचं आहे, पंथीय काम आहे, नाशिकला भेटायचं आहे, समजेसांना शक्य होणार नाही. शिक्रापूरला जायचं आहे, शिक्रापूर, नाशिक आणि जेवण 3 ठिकाणी जाऊन नाही शक्य होणार. बरं म्हटलं मी 30ला येतो. त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, हक्काचं प्रेम आहे, हक्क आहे. म्हटलं मी 30ला येईल. एक जरा नाही म्हणे तुला आराम करायची जरूरत नाही आहे, आराम नाही करायचा, तो 29लाच आला पाहिजे. 29लाच आला पाहिजे या आज्ञेची आठवण आली आणि आपल्या येऊन पोहोचलो. बंधनो, पवित्र व्यासपीठ, या व्यासपीठावर विराजित आदरणीय श्रद्धेय आमच्या कुळातील श्री जानाजी बाबा कारंजेकर, ज्यांनी आत्ताच आपण संबोधित केलं, त्या आदरणीय श्रद्धेय श्री सर, ज्यांच्या पिढीचं कुलवंदन आपण नमस्कारित आहात, भाग्यवान आहात. त्या आदरणीय श्रद्धेय उपाध्याय श्री बेडकर शाखेतील मनश्री बांगर बाबा यांच्या पिढीच्या देवाचे कुलवंदन आपणास नमस्काराला मिळत आहे. ते आदरणीय श्री बांगर बाबा, ज्यांच्या एका हक्क्याने महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात कुठेही अपंगड होतो, व्यक्ती एका हक्याने येतात, मी एका हक्याने येतो, आपण एका हक्याने येतात. ती हाक कोणाची आहे? ती हाक आहे आदरणीय श्रद्धेय निष्प्रह व्यक्तिमत्व असलेले, स्वामींसाठी स्वामींच्या आदेशाप्रमाणे स्वामींसारखं वर्तन करणारे, स्वामींनी वाडोवाडी गावोगावी जाऊन महाराष्ट्रात आणवाणी वाडोवाडी गावोगावी जाऊन धर्माचा प्रचार केला, त्याच दिशेने वाचन करत असलेले, स्वामींचा व्यापार चालत असलेले आदरणीय श्रद्धेय श्री वैरागी बाबा. आपण सर्व परमेश्वराचे प्रिय अच्युत गोत्री हो. आपण सर्व परमेश्वराचे प्रिय आहात. कारण उज्ज्वलाताईंनी सूत्रसंचालन करताना सांगितलं, काय सांगितलं? त्यानंच वाक्य मी आलेलं ऐकलं. मधुर भाषेने परके सुद्धा आपले होतात, पण तुम्ही मुळात परकेच ना, तुम्ही आमचेच आहात, आपलेच आहात, परके ना. जो संत दर्शनाला येतो, जो मंडपात येतो, जो 2 शब्द ऐकायला येतो, ज्याची स्वामी श्री जगदानंदावर मौनपंथावर अशी निष्ठा आहे, तो आमचा आहे, तो आपला आहे. म्हणून आपण सर्व माझे अच्युत गोत्री हो. अच्युत गोत्री हो शब्दाचा अर्थच आहे, ज्या गोत्रजाला, ज्या संबंधाला, ज्या नातेवाईकाला, ज्या नात्याला तूट सांध नाही, खंड नाही, अच्युतत्व आहे, पतन नाही, पतनशीलता नाही, खंडित होणे नाही, ते तुमच्या माझे नातं आहे. संसारातील नाते स्वार्थ संपला का खंडित होतात, आपसातली बोलचाल बंद पडते, आपसात एकमेकाच्या तोंडपाणा बंद पडते, नातं खंडित होतो का? स्वार्थ संपला. पण हा जो नातं आहे तुमच्या माझा, स्वामींच्या तुमच्या, स्वामींच्या माझा, माझा तुमचं,
हा नाता काही झालं तर खंडित होत नाही, होणार नाही, असा हा तुमचा माझा नाता आहे. त्या नात्याला अनुसरूनच, त्या नात्याला स्मरूनच मी आपल्या सेवेत उपस्थित आहे. बंधूंनो, समाज प्रबोधन व्याख्यान आहे. प्रबोधन काय? समाज सप्तव्यसनापासून मुक्त व्हावा, व्यसनातीत व्हावा आणि परमेश्वराची एकनिष्ठपणे भक्ती व्हावी, अनन्य भक्ती व्हावी, हा उद्देश स्वामी श्री चिखलदरांचा आहे. या उद्देशाला धरूनच स्वामींनी गावोगावी, वाडोवाडी, गल्लीत परिभ्रमण केलं. सालबर्डीच्या घोषित सस्याचं रक्षण केलं. आणि या परिस्थितीत मंदिरी आपण भाग्यवान आहात, ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांचं वाचन आहे. स्वामींच्या सूत्रपाठामध्ये 1032 वचन आहेत. त्यातलं पहिला वचन, पहिलाच वचन, प्रथम वचन जर उच्चारला गेला असेल तर कुठे तो सालबर्डीला उच्चारला गेला आहे. 1032 वचनांमधला पहिला वचन सालबर्डीचं आहे. त्या परिस्थितीत आपण आहात. सूत्रपाठ अन्वय लावताना जरी आधी पूर्वी असेल, मग पंचकृष्ण असेल, पंचनाम असेल, पण हे अन्वयकारांनी अन्वय शृंखला लावली. स्वामींच्या श्रीमुखातून जर पहिला वचन उच्चारला गेला असेल तर तो सालबर्डीला उच्चारला गेला. तोही कोणाला आदिवासी लोकांमध्ये वापरत असताना सस्यावरती उच्चारला गेला. काय उच्चारलंय? माझ्या सभेप्रमाणे वचनाचा भावार्थ मोठे. माझ्या शरणी जो येईल त्याला मरण नाही, माझी शरणी जो येईल त्याला दुःख नाही, माझी शरणी जो येईल त्याला मी दुःखमुक्त करत असतो, संकटमुक्त करत असतो. ससाच्या मागे पारधी लागले होते, कुत्रे लागले होते. ससा स्वामींना पाहून वेधित झालाय, आकर्षित झालाय. स्वामींच्या श्री मांडीखाली जाऊन बसलाय, जाऊन बसला. स्वामींनी मांडी वर केली आहे, त्याला आधार दिलाय. काय म्हटलंय? या महात्मे हो. ससाला महात्मा म्हटलंय. पारधी आलेत, जी महाराज हा आमचा घोडे ससा आहे, शर्यती लागल्यात आमच्या, म्हणजे मारामारी होतील, देऊन द्या मला. ते म्हणतात यात तुमचे काय बिघडत आहे? जंगलातील पानं खातो, कंदमुळं खातो, नदी नाळ्याचे पाणी पितो, काय बिघडलं काय तुमचं? ज्याला मारू नका, हिंसा करू नका. हिंसा केले पाप होतात आणि पापाने नरक होतात. हिंसा करायचीच नाही हा संदेश दिला आणि सांगितलं. शिवाय जे मागे लागला तर तो कुठे आलाय लक्षात तुमच्या? तर माझ्या शरणी आलाय, माझ्याकडे आलाय. तो माझ्याकडे आल्यानंतर मी त्याला मारू देणार नाही, त्याला दुःखवू देणार नाही, लक्षातच द्या. हे पहिला वचन सूत्रपाठातला स्वामी सालबर्डीने सांगितलं. सस्याला मरू देणार नाही, सस्या रक्षणाला आला, ज्याचा अर्थ असं नव्हे की हे वचन फक्त सस्याला सांगितलं. हे वचन मला तुम्हाला सर्वांना सांगितलंय. माझ्या शरणी जो येईल, जो येईल, कोणी जाती असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, पक्षी असेल, पशु असेल, जो येईल माझ्या दर्शनाला त्याला मी मरू देणार नाही, त्याला दुःखी होऊ देणार नाही, असलेल्या दुःखापासून दूर करेल, असं महत्वाचं अभय वचन त्या सालबर्डी ऋषी दिलं आहे. मात्र मला आश्चर्य वाटते, अभयवचन दिला पण त्या अभयवचनावर अशोक भाऊ, उज्ज्वलाताई, आपण सर्वजण घरे बाबा आपण विश्वास घेत आहे. अभय दिला आहे. जो माझं नामस्मरण करत असेल त्याला मी अनेक संकटापासून निवारण करणार. आणि दररोज आपण एक आरती म्हणतो, लक्षात घ्या. हिंदीमध्ये आरती बहुतेक घरोघरी म्हटले जाते. कोणती? आरती प्रभू मेरे तन मन धन, दिजो प्राप्ती मुझे अपने चरण. पुढे काय? तेरे बिना मुझे डर नहीं किसी का. बोलतो ना आपण, नाही बोलत? बोलतो ना, तेरे बिना मुझे डर नहीं किसी का. मात्र पाल निघाली तर भितो, पाल जोड आली तर भिवून पलीकडे जातो, साप होऊन तर दूरच राहिले.
पालीला भेटतो, जेव्हा पालीला भेटतो तेव्हा आरती म्हणताय तुम्ही, तेरे बिन मुझे डरने किसी का, बरबंगी म्हणताय, खोटं बोलताय का? खोटं बोलताय. रोज म्हणतो तेरे बिना मुझे डरने किसी का, म्हणजे किती पण शत्रू असेल तुझ्याशिवाय मला त्याची भीती नाही आहे. मात्र पालीला भेटतो आपण. कुठे गेली लीला, कुठे गेलं स्वामींच्या वचन, अभयवचन? भिवू नका. स्वामींनी तुम्हाला अभय दिलाय, कोणालाच भ्यायचं नाही. भ्यायचं असेल तर एक देवाला भ्या, कोणालाच भिवू नका. स्वामीने विशेष करून स्त्रियांना सांगितलंय, सूत्र दिलाय, आदेश दिलाय. काय आदेश दिलाय? पुरुष होऊन राहा. पुरुष होऊन राहा म्हणजे पुरुषासारखे राहा, पुरुषासारखे मजबूत राहा, धैर्यवान राहा, घाबरू नका. जग तर तमाशाच बघतोय. स्त्रियांनी मुलीने आज किती वेळा आपण बघतो पेपरला, लहान मुलीवर अत्याचार होते. मला असं म्हणायचं आहे, स्त्रिया जर बलवान असतील, स्वामीने सांगितल्याप्रमाणे पुरुष होऊन जर वागतील, पुरुषाप्रमाणे जर वागतील, तर किती आतंकवादी असेल, किती कामवादी असेल, किती अनिष्ट परंपरेचे असेल, किती अनिष्ट रूढीवादी असेल, किती भोगवादी असेल, तो तुमच्याकडे वाकडी दृष्टीने पाहूच शकणार नाही. पण केव्हा तुम्ही पुरुषासारखे राहा ना. तुम्ही आपला स्वतःला समजून घेऊ नका. तुम्ही आपला नाही आहे. ज्याच्या तोंडी परमेश्वराचं नाव आहे तो सबळ आहे, एवढी ऊर्जा आहे. जेव्हा गुरुकडनं उपदेश घेतला जातो, सांगितलं जाते पण उपदेश दिला म्हणजे काय दिलं. कालच मला एका विचारलं, बाबा या पुढे उपदेश द्यायचा, नाशिकची घटना आहे, याला सांगा उपदेश म्हणजे काय. आणि काही नाही भेटत. उपदेश म्हणजे तुला एक ऊर्जा देतोय. तुझ्या संकटा, तुझ्या जीवनामध्ये तुझ्या कर्माप्रमाणे येणारी संकट लहान मोठी, या सर्व संकटांना अगदी इझिली हसताना सहजपणे फेस करण्यासाठी ताकद देतोय. त्याला म्हणतो उपदेश. ते 5 नामं जर आपले तोंडी असतील, सांगितलं जातं ना, 5 नामाचं स्मरण घरी चप्पल ना घालता खाली बसून करा. मात्र 5व्या नामाचं स्मरण ॲडिशनल जास्तीचं, चालता फिरता बसता पाय चप्पल ना काढता करत चला, करत चला. काम करते चलो, नाम जपते चलो, करत चला. एवढी ताकद त्या नामामध्ये. तुम्ही कुठेही असाल, कुठेही असाल, तुम्ही तुझं नाव असेल, अंधारात जात आहात, कुठे अंधारात जात आहात, दिसत नाही आहे, खाली नाग आहे, विषारी नाग आहे, साप आहे, सापावरती पाऊल पडला आहे, तुझं नाव आहे, नक्की 100 स्टॅम्पवर ॲफिडेविट करून लिहून देतो, तुम्हाला साप काहीही करू शकणार नाही, अशी ताकद त्या नामात. मात्र ओव्हर कॉन्फिडन्स जास्तीचं नाही. साप बघायचं, दिसला, अरे वा मी उपदेश घेतला, बाबांनी सांगितलं ऊर्जा मिळते, मग तो सापाच्या शेपटीत पाऊल द्यायचं, नाम म्हणायचं, बघते मला काय करतो तो, असं नाही. इच्छुक आहे. स्वामीने सुद्धा सांगितलं, प्रयत्नाने वागाल तुम्ही सहाय करेल. जर साप बघून त्याच्या शेपटीत पाय जाते, प्रयत्न आहे. म्हणून चुकून जर सापर पाऊल आला तर तुम्ही निश्चित वाचणार. किती विषारी असू द्या, काही होणार नाही. पण केव्हा तुमच्या तोंडामध्ये 5व्या नाम रनिंग असेल तर, नुसतं उपदेश घेऊन नाही. बाबा उपदेश घेतला होता, सापार पाऊल पडलं, तुम्ही म्हटलं तर काही होणार नाही, सापडतच ना मला. मी असं म्हटलं होतं, हो हो उपदेश घ्या, स्मरण करू नका, असंही म्हटलं होतं. मी म्हटलं होतं 5व्या नाम सतत तोंडाशी ठेवा, नक्की करून काही होणार. हे नामस्मरणाचं सामर्थ्य. नामस्मरण केलं पाहिजे ना. आपण आहो कुठे? मांगुरेड पेठ. मांगुरेड म्हटल्या मला अकोला जिल्ह्याची आठवण येते. अकोला जिल्ह्यामध्ये गाव आहे, त्याचं नाव आहे मांगुरेड पीर. हे पेठ आहे, ते पीर आहे. ते पीर असेल, आपण पेठेत आहोत. पेठ शब्द मोठा आहे. आपण पेठेत आहोत. कशाच्या पेठेत आहोत? सालपर्डी जवळ नानाच्या पेठेत आहोत. भक्तीच्या पेठेत आहोत. स्वामींच्या रक्षणाच्या पेठेत आहोत.
ज्या ठिकाणी स्वामींची रक्षणाची पेठ आहे त्या पेठेत मंगरुळ गाव आहे, तेथे आहो. त्या मंगरुळ काय घडलं आहे? स्वामी सच्चिदानंद निवास त्या मंगरुळला आहे. हे लहान बालक हो, लहान बालक आम्हासोबत बसला, थोडं मोठं असेल. चांगदेवट नाव आहे त्याचं. तर स्वामींनी कपडे धुवायला दिलेत. कपडे धुवायला नदीवर गेलाय. कपडे धुवून झालेत. कपडे धुवून झाल्यानंतर त्याने ओले कपडे परत आणावेत का? नदीवर कपडे धुवायला गेल्यानंतर ओले कपडे परत आणावेत का? का कोरडे आणावेत? कोरडे आणावेत. तर कोरडे कुठे वाळू घालायचे आहेत? नदी का ठिकाणी दोरी लागली आहे का? तार बांधलेली आहे का? अगदी स्टीलचं स्टँड आहे का जे घरगुती असते ते? नाही आहे. वाळू कुठे घालणार? त्या नदीच्या काठी एक वाळूची ढिग आहे. त्या वाळूच्या ढिगावरती मातीवर वाळू घातलं तर माती लागेल ना, वाळू लागत नाही. वाळूच्या ढिगावरती स्वामींचे कपडे वाळू घातले. वाळेपर्यंत काय करायचं? कपडे वाळत नाही तोपर्यंत काय करावं? तुमच्या माझ्यासारखे गप्पा माराव्या का? जब एखादं काम होत नाही, कपडे वाळत नाही, तर पण चला गप्पा मारूया. विशेष करून बायांना सवय असते गप्पा मारण्याची. गप्पा माराव्या का? नाही. त्याने काय केलं? त्या कपडे वाळेपर्यंत आपण 2 पाय त्या वाळून टाकले, वरून वाळू दाबली, गुंफा तयार केला पायात. आणि गुंफा तयार करताना वाळू दाबत गेला. म्हणतो काय? ही गुंफा 2 पाय आहेत ना. ही गुंफा स्वामी श्रीचिदानंदची, ही गुंफा श्री गोविंद महाराजांची. स्वामी श्रीचिदानंद माझा नमस्कार, श्री गोविंद बाबांना माझा नमस्कार. किती वेळा म्हणतोय? 1 वेळा, 2 वेळा, 5 वेळा, 100 वेळा? नाही नाही नाही, वेळा मोजायचंच नाही. त्या नामस्मरणामध्ये, त्या स्वामींच्या नामामध्ये एवढा रममान झालाय, तेवढे गोलीप झालाय, वेशूप झालाय, रममान झालाय. तो मोजत नाही आहे. आपण मोजतो 10 गाठ्या केल्या, झाल्या माझ्या गाठ्या. त्याने मोजलं नाही. किती वेळ स्वामींचं जय म्हटलं मोजलं नाही. वारंवार म्हणतच आहे, वारंवार म्हणतच आहे, थांबतही नाही आहे, श्वास थांबत नाही आहे. एक त्यांना माझा नमस्कार, एक श्री त्यांना नमस्कार, एक स्वामी त्यांना नमस्कार म्हणतच आहे, म्हणतच आहे. त्या गोळीमध्ये त्याला भूक लागत नाही, तहान लागत नाही. कपडे वाळले जातात. स्वामींना वाटलं हा पोरगा अजून कसा आला नाही, बराच वेळ झाला. पण स्वामी बघायला येतात. स्वामी आनंद काय बघतात? हा नामस्मरण करतोय. 2 गुंफा तयार केल्यात, नामस्मरण करतोय. इतका रममान झालाय. स्वामी श्रीचिदानंद पाठीशी उभे आहेत, त्याला ठाऊक नाही आहे. स्वामी श्रीचिदानंद पाठीवर हात ठेवतात, डोक्यात हात ठेवतात, ऐकतात. काय म्हणतात? प्रसन्न होतात. काय म्हणतात? काय म्हणतात? असंच पाहिजे. तुझे करतोय ना असंच केला पाहिजे, तुझे बोलतोय ना असंच बोलला पाहिजे. बटका हो, खेळ खेळीजे तर असाच खेळ खेळीजे हो. खेळायचं जरी असेल असंच खेळ खेळावा ज्या खेळामध्ये स्वामींचं नामस्मरण असेल. स्वयंपाक कीजिए ऐसा कीजिए ज्या स्वयंपाकामध्ये स्वामींचं नाम असेल. असं स्वयंपाक केला स्वामींचं नामस्मरण करत करत, तुम्हाला कोणी म्हणणार नाही ताई भाजी तुरट झाली, मीठ कमी झालं, म्हणणारच नाही. कमी पडणारच नाही, जास्ती पडणार नाही. पण केव्हा? जेव्हा स्वयंपाक करता गप्पा मारतो. स्वयंपाक करता गप्पा न मारताना स्वामींचं नाम जर स्वयंपाक करत असेल तर सुंदर स्वयंपाक होईल. तो खेळतोय, स्मरण करतोय. स्वामी म्हणतात खेळ खेळीजे तर असंच खेळ खेळजो. खेळ जरी असेल असंच खेळ खेळा ज्या खेळामध्ये स्वामींचं नाव असेल. काल ही गोष्ट ही लीळा कुठेतरी बोलत होतो. एकाने गंमत केली, गमतीने वाटतं पण वास्तविक वाटलं. काय वाटलं? सध्या विश्वकप क्रिकेट मॅच सुरू आहे. परवाच मी एका ठिकाणी बसलो होतो. काही विदेशी मंडळी, नाशिक जिल्ह्यात जानोरी नावाचं गाव आहे, बसले होते मॅच पाहत. बाबा मला काही सांगा. आणि सांगतो मॅच पाहू द्या, तुम्हाला मॅच पाहता ना. त्यातले जवळजवळ 25 लोक म्हटले बाबा भारत जिंकणार आहे. एक जण म्हणाला, विदेशी होता, बाबा भारत हारणार आहे. म्हणलं का हो, बोलताना संकुच तरी वाटतं का? भारत मातीवर राहता. 25 म्हणतात भारत जिंकणार आहे, तुम्ही एकटे म्हणता भारत हारणार आहे. काहून
काही ऑस्ट्रेलियाकडे काय तुझी पोरगी दिली आहे का? हे सरी संबंध आहे का? काय देणगी काय व्यापार आहे का असं? नाही, मला वाटलं असं. मी बसलो होतो, म्हटलं लिहून देऊ का? आज भारत जिंकणारच आहे. म्हणजे कसं? म्हटलं हे 25 लोक बसले ते गाठी करतायत आमचं भारत जिंकलं पाहिजे म्हणून. 25 बसल्या गाठी करतायत भारत जिंकला पाहिजे म्हणून. मग खेळतात ते, यांनी गाठी केली तर भारत जिंकेल का? म्हटलं हो. आज लिहून घ्या, म्हटलं भारत जिंकणार. मधली पोझिशन थोडी खराबी आली होती, पण लिहून घ्या, मग 2 जिंकणार. जिंकला, चांगल्या मताने जिंकला, चांगल्या ओव्हरने चांगल्या रन जिंकला. का म्हटलं क्षमा करे बाबा, चुकलो म्हणे. त्यावेळेला असं बोललं गेलं. खेळ खेळताना, क्रिकेटचे खेळ जरी खेळताना भारतीय टीममध्ये एक जरी विदेशी असता भारतीय टीममध्ये, बॉलिंग करताना, फिल्डिंग करताना, बॅटिंग करताना, स्वामीचं नाव तो नसता, भारतीय टीम कधीच हारली नसते, लक्षात असते, कधीच नाही. पण सुयोगाने आज काही विदेशी लोक आहेत, नागपूरला आहेत, दिल्लीला आहेत, जे क्रिकेट टीममध्ये आहेत, कॉलेज लेवलवर, स्कूल लेवलवर. नागपूरलाच एक विदर्भ असोसिएशन क्रिकेटच्या विदर्भ मंडळामध्ये एक विदेशी पोरगा, बाबा मला आशीर्वाद द्या, विदर्भातून 50 मुलं घ्यायचे आहेत, त्यात माझा नंबर लागला पाहिजे. म्हटलं पहिले ते पूजा करून द्या. वेळ ठेवले, वेळ ठेवायला लावला, गेल्याबरोबर सिलेक्शन झाला. विदेशी पोरगा आहे. करता करता आमच्या विदेशी पोरं क्रिकेट टीममध्ये जातील आणि मला नाही वाटत भारत हारेल म्हणून. सामर्थ्य आहे नामाच्या सामर्थ्याने अनेक कार्य होऊ शकतात, होतात. विश्वास ठेव. मात्र विश्वास जो असेल ना, तो विश्वास दानक असावा. कोरडा विश्वास ठेवू नका. कोरडा विश्वास कामाचा नाही. श्रद्धेचा विश्वास राहावा. आणि नुसता विश्वास नाही, नुसता विश्वास आहे नाही चालणार. स्वतः प्रार्थना असावी, प्रिय असावी. प्रार्थना केल्याशिवाय विश्वास ही कामी नाही. प्रार्थना ही आहे, विश्वास ही आहे. पण वेळा ठेवताना आला अभिमान, बापा मी वेळ ठेवला, आता माझं काम होणारच नाही. होणार. तुम्ही वेळ ठेवला म्हणजे स्वीकृत होतोच नाही. मी म्हणतोय आपण वेळेत ठेवतो, आणि खेळ ठेवतो, सालवेळ ठेवतो, जायजळ ठेवतो, माहूरगडला ठेवतो, बिरदपुरला ठेवतो, आणि वेळेत ठेवतो. बस वेळ ठेवण्याची माझे काम होतेच नाही. मी नाही कबूल करत. वेळ ठेवलं म्हणजे काम होतेच नाही. वेळ ठेवलं म्हणजे काम झाल्याशिवाय राहत नाही असंही आहे. वेळ ठेवणे काम होणारच. पण वेळ ठेवताना त्यातून अभिमान आला असेल, मी वेळा ठेवला, अभिमान आला असेल, कीर्ती भाव आला असेल, मी 100 नोट ठेवली, काम कसं नाही माझं, यशस्वी भाव आला असेल, नाही होणार काम, नाही होणार. वेळ स्वीकार तुमच्या वेळ स्वीकार करून घ्यायचं असेल तर अभिमान दूर फेका. कीर्तीला लात मारा. विपरीत बुद्धी म्हणजे तो स्मरण करत नाही, मी करतोय, तो नाही करत ना, तो नाही करत, तू तर कर. कीर्ती भाव येऊ देऊ नका, घमंड येऊ देऊ नका, यशस्वी भाव येऊ देऊ नका, तर वेळा स्वीकारला जातो. आणि नंबर 3 वेळा ठेवा तर स्वीकारला जाईल. मंदिरात गेल्याबरोबर जर 1 रुपया सिक्का फेकून दिला, नारळ फेकून दिला, कारण घाई आहे ना तुम्हाला, लग्नात जायची घाई आहे, घरी जायची घाई आहे, पेरण्याची घाई आहे, घाई घेऊन जर नारळ फेकून दिला, वेळा स्वीकारला जाणार नाही. वेळा धुवा. वेळ ठेवायचं कसं सांगतोय आज. नारळ जेव्हा आपण दुकानात आणतो, नाही बाबा कोरा नारळ आणला, अरे असेल कोरा, जेव्हा थोकमध्ये दुकानदार नारळ आणतो, ट्रकमधून काढतो, बघा काय परिस्थिती असते. त्या नारळाच्या पोत्यावरती मजूर लोक जोडे चपल्या घालून बसलेले असतात. ते नारळ दुकानात जातात, त्या नारळाला पण आणतो, तेच देवाला वाहतो. चुकीचं आहे. त्या नारळात धुवा पाण्यानं, त्याने ताण पाहिजे. पाणी किती घ्यायचं धुवायला? जास्त पाणी टाकाल, नारळ थेंब गळतील, त्या देवावर पडतील, देव पूजेवर पडतील. तसे नाही. ओला फडका करा, ओला फडके नारळ दोन्ही पुसा. तसे फुलं, पुष्पमाळा आपण आणतो, फुलाला पण आणतो, त्या फुलाचे सुद्धा जे पेटारे येतात, पोते फुल येतात, त्या पोत्यात सुद्धा मजदूर लोक चपल्या घालून बसलेले असतात. ते फुलं व्हायचे काय? ते फुल सुद्धा ओल्या
ओल्या फडक्याने साफ करा, स्वच्छ करा. दोन्ही ओल्या फडक्याने पुसा. दिल्ली प्रथा आहे, जेव्हा दिल्ली करोडबाग येथे मंदिर शेजारी मूर्ती दर्शनाला जातात, एक माणसापासून ड्युटी आहे, तो ओला टाक घेऊन उभाच असतो. जे लोक फुलं घेऊन, नारळ घेऊन, बिडा सुपारी घेऊन जातात, तो पहिले आपल्या हातात घेतो, ओल्या फडक्यात पुसतो, मग त्यांना देतो. आपण जेव्हा घरी नारळ वाहतो, फुलं वाहतो, सुपारी वाहतो, सुपारी पोते पोते भरून येतात, क्विंटलचे पोते भरून येतात, लोक पाय धुवून त्यात बसतात. सुपारी सुद्धा, नारळ सुद्धा, फुलहार सुद्धा, फुलं सुद्धा ओल्या फडक्याने पुसल्या गेल्या पाहिजे. मी म्हणेन नोटा सुद्धा. नाशिकला का जाऊन नाशिक प्रेसच्या बाहेर जात होतो, बाबा इथं नोटा प्रेस आहे. मला काय सांगतो, नोट प्रेस आहे की बाहेर नोट पडणार आहे का? नोटा प्रेस लोक काम करते, मुझे काम करते, पद्धतशीर सांगतात, ते सुद्धा नोटावर पाय लागतात, पोते काढले जातात. असतील कोऱ्या नोटा, त्या कोऱ्या नोटा सुद्धा ओल्या फडक्याने पुसल्या पाहिजे, मग त्याला व्हायला पाहिजे. इतकं करत सुद्धा मी स्वच्छ करून वाहते आहे, लोक नाही वाहत. लोक कसंही वाहतात. मी नारळ स्वच्छ केला आहे, मी फुलं स्वच्छ केली आहे, मी बस गेला बाया विडा नाही स्वीकारतात. एक आमच्या चुला त्याला हिंदी शेअर भरपूर येतात, पण मला एक उर्दू शेअर आठवलं. अभिमान टाकावा, अभिमान टाकल्याशिवाय काही होत नाही. एक उर्दू शेअरकार म्हणतो, है तुझ शर्त यहाँ मिलने को क्या मिलता नहीं, जब तक खुद ही मिटे नहीं तब तक खुदा मिलता नहीं. खुदी मिटवा, खुदी मी काहीतरी आहे, हे जेव्हा मिटवले जात नाही ना, तोपर्यंत तुम्हाला देव भेटत नाही, तुमचा वेळ स्वीकार होत नाही. म्हणून मी पण नसावा, कीर्ती नसावी. तू विचार करा. मग एक प्रश्न विचारतो, आज काल मी नाशिकला विचारलं एका जणाला, मानवी मातेचं लेकरू तुम्हाला त्यानं बुद्धी दिली आहे, 6 फुटाच्या 5 फुटाच्या, तुमचं लहान लेकरू तुमच्या खांद्यावरून कधी पडतं खाली का नाही पडत? पडते का नाही? पडते ना कधी कधी. वानरी माता, पशुधन असलेली माता, वानरीचं पिलू चिपकलेलं आहे. वानरी स्वतःच्या लेकराला पिलाला घेऊन ज्या झाडात त्या झाडावर, ज्या भिंत त्या भिंतीवर उडी मारते. कधी इतिहासात बघितलं का वानरीचं पिलू पडला म्हणून? ती उड्या मारते, ते पडत नाही, ते सहज चालतात, ते तुझ्या लेकरू पडते का? असा विचार करण्यासारखी बाब आहे. पशुमाता आहे ती. वानरीच्या लेकरू, वानरीचं पिलू पडत नाही, उड्या मारतरी पडत नाही, ते सहज चालतात, ते तुमच्या लेकरू पडल्याशिवाय राहत नाही. ते विषमता का? काय कारण आहे? तुम्ही लेकर धरलेलं नाही का? धरलंय, तिने धरलेलं वानरीने, मग का पडत नाही? काय आहे माहित आहे? तुमच्यात आहे वन वे ट्रॅफिक आहे, तुम्ही त्या पिला धरलेलं आहे.